आपण करतोय भरवा मिरची हॉटडॉग आणि त्याच्यासाठी आपण स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे। हॉटडॉगमध्ये जे आपल्याला करायचं आहे म्हणजे जे मिरचीमध्ये आपल्याला स्टफिंग करायचं त्याचं अर्धी तयारी आपण ऑलरेडी करून ठेवलेली आहे। याच्यामध्ये आपण बटरमध्ये थोडंसं आलं लसूण आणि कांदा आणि बाकीच्या गोष्टी भाज्या टाकून त्याला परतून घेतलेलं आहे, थोडे हर्ब्स टाकलेले त्याच्यामध्ये। आणि आता मी याच्यात टाकणार आहे मीठ टाकतो, याच्यात थोडं मीठ थोडंसं कमी कारण की मला चीज पण याच्यात टाकायचं आहे, तर त्या दृष्टीने मीठ थोडं कमी टाकतोय। आणि याच्यात टाकतोय पनीर। या भाज्या परतल्यानंतर थोड्याशा थंड करून घेतलेल्या आहे। थंड करण्याचं कारण हे की मला चीज पण टाकायचं नाही तर एकदम चीजला ते एकदम चिकट होईल, त्या दृष्टीने थोडंसं थंड केल्यानंतर याच्यात चीज घालायचं आहे आपल्याला। पनीर 1 वाटी आणि अर्धी वाटी चीज। आता याला एकत्र करायचं आहे आपल्याला। आता काय करायचं आपल्याला, मी इथे गॅस ऑन करतोय। हे बघा आता याचा मी हॉटडॉग तयार करतोय, पण तुम्हाला दरवेळी हॉटडॉग नसेल करायचं तर नुसत्या भरल्या मिरच्या पण थोड्याशा वेस्टर्न स्टाईलमधल्या खायच्या तुम्हाला आवडत असेल खायला तर तुम्ही ह्या करू शकता। आणि वरती टोमॅटो सॉस किंवा चीज सॉस वगैरे टाकून पण खूप छान लागेल, एक वेगळी डिश। आता मी एक काम करतो, हे जे सारण आहे ना हे आता मिरचीमध्ये भरणार आहे, हातानेच भरतो। काय आहे की आपल्या घरी मी बऱ्याच वेळा बघितलं हाताने गोष्टी केलेल्या असतात बऱ्याच वेळा आणि त्याची चव खूप छान असते। वा, मस्त होणार आहे मिरची। थोडंसं तेल किंवा बटर काही घेतलं तरी चालेल, थोडंसं पॅनमध्ये घेतोय। याला आता मंद आचेवर थोडंसं याला शॅलो फ्राय सारखं करायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून 4-5 मिनटं याला शिजायला वेळ लागणार आहे। वा, मिरच्या तर मस्त आता होत आलेल्या आहेत, रंग पण छान येतोय। मी एक काम करणार आहे, या मिरच्या होत आहेत तोपर्यंत हा जो हॉटडॉग बन आहे तो पण थोडा गरम करतो, याच्यातच टाकतो, थोडा गरम झाला पाहिजे बस। इथे आता मी हॉटडॉगमध्ये आतमध्ये स्टफिंग करण्यासाठी भरण्यासाठी इथे कोबी घेतलेली आहे, पत्ताकोबी, नंतर टोमॅटो आहे लांब चिरलेले आणि कांदा आहे। आणि हा हॉटडॉग ठेवण्यासाठी हे साधारणपणे अशा प्रकारचे पेपरचे डिस्पोजेबल ट्रेज मिळतात, तो आपण इथे वापरतोय। घरी करण्यासाठी नुसत्या प्लेटमध्ये केलं तरी चालेल, पण माझ्याकडे हा ट्रे आहे तर तो मी वापरणार आहे। हा हॉटडॉग जो बन आहे तो आपण कट करणार आहोत। कट करून आपण या ट्रेमध्ये ठेवूया। याच्यात मी टाकणार आहे पत्ताकोबी। जर तुम्हाला इथे आतमध्ये बटर लावायचं असेल तरी लावू शकता तुम्ही। थोडंसं मी आत बटर लावतो इथे। शत्रुघ्न सिन्हा पुराने में सुनील दत्त, राजेंद्र कुमार, आज की पीढ़ी में मिलन गुना जी, रोशन ग्रोवर, अभिजीत जो सिंगर्स हैं, अभिजीत भट्टाचार्य, हाँ सिंगर, और राकेश बेदी। मिलन गुना जी तो हाल ही में आके खा के यहाँ पर है। क्या बात है सर। लेकिन एक बात कहूँ, फार मनापासून सांगतो की सेलिब्रिटी ते तर असतातच की जे आपल्याकडे येऊन अन्न खातात, जेवतात इथे पोटभर, पण सेलिब्रिटी तेही असतात जे एक व्यवसाय करत असताना सुद्धा असं न देतात की जे खाल्ल्यानंतर आईची आठवण यावी। त्याच्यामुळे आमच्यासाठी तुम्ही सेलिब्रिटी आहात आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो की आमच्या प्रेक्षकांना घेऊन। सो थँक्यू सो मच परत एकदा की या खवईगिरीमध्ये तुम्ही आज सहभागी झालात। आणि आता फार गप्पा नको मारूयात कारण माझी तब्येत जरी अशी असली तरी मला पंजाबी फूड खूप आवडतं। खिलाइए सर, क्या स्पेशलिटी है? मंगाई आहे। आता माझ्यासाठी पंजाबी डिशेस येत आहेत, त्यांनी खायला सुरुवात करणार आहे। काय आणतायत ते पहिल्यांदा? अभी आपके लिए पहले लेके आएंगे राजमा काली दाल मिक्स, जो यहाँ की खासियत है। वो शत्रुघ्न सिन्हा, हाँ राजमा काली दाल। क्या बात है। और एक और दूसरा एक मिक्स मंगा रहा हूँ, चना पालक। और कड़क रोटी आपके लिए। कड़क रोटी, थैंक यू। मस्के के साथ। ये क्या है सर? चना पालक। ये राजमा काली दाल। सर आपको क्या ऐसा कभी होता नहीं है कि हम भी बहुत खा जाए? आप खाते हो? मैं यहाँ से 37 साल से रोज खा रहा हूँ। इधर ही खाते हो? हाँ। घरून डबा आणत नाही? नहीं बिल्कुल नहीं। पहिल्यांदा काय टेस्ट करू? पहले राजमा काली दाल लो। तुम्ही हे पाहताय का, कडक तंदूर रोटीचा एक घास, त्याच्यासोबत मस्का। बताने की जरूरत है? हाँ बता सर, फिर भी अच्छा लगता है बताओ। आउटस्टैंडिंग है। थैंक यू। हे काय? चना पालक। चना पालक।
तो वाकई में पसंद आ रहा है ना सर किसकी कसम हाँ अन्नाची शपथ इतकं आउटस्टँडिंग आहे थँक्यू आणि मला खरंच असं वाटतं की मी पंजाबमध्ये आलोय अरे वा आता मला असं वाटतच नाही की मी तुमच्याशी गप्पा माराव्या हां हे आधी संपवावं सुपर जेवण पुढची काय भाजी आहे कुर्सी है अभी सूखी दाल एक बहुत यूनिक आइटम है यहाँ की हां जो सिर्फ यहीं पे मिलेगी एक उड़द की दाल सूखी सुकी डाळ और राजमा फ्राई आएगा वो मंगाते हैं सर पुढची भाजी आपण मागूयात ठीक है तोपर्यंत मी वेळ वाया घालवत नाही क्या बात आहे अप्रतिम अशी चव आहे काय फॅन्टॅस्टिक म्हणजे रेसिपी वगैरे हे सगळे फार कृत्रिम शब्द आहेत या सगळ्या याच्यासाठी अस्सल पंजाबी जेवण आहे नॅशनल रेस्टॉरंटमध्ये आणि आता ह्यांनी ही राजमा कालीदार आणि चना पालक या दोन पदार्थ मला याच्यासोबत छान ही रोटी खायला दिली आहे अजून पुढचे पदार्थ येतात मागवलेत ना आपण मक्खी दी रोटी येणार आहे सुकी दाल येणार आहे एक रोटी आणि दोन भाज्या मी संपवल्या आता सर पुढे आपल्यासाठी काय येणार आहे अभी आएगा सर पनीर भुर्जी और सूखी दाल फ्राई और मक्की दी रोटी पनीर भुर्जी सुकी दाल फ्राय और मक्खी दी रोटी मंगाइए सर आइए क्या बात हाँ 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 पनीर भुर्जी पनीर भुर्जी ये सूखी दाल फ्राई और दाल मक्की दी रोटी मक्खन के साथ मक्खी दी रोटी मक्खन के साथ कैसा लगा सर महानता से ऊपर है सर इसके पीछे एक स्टोरी है स्टोरी है बताइए वो ये नहीं बताएंगे आपको मैं बता दूँ हाँ नॉर्मली आप कोई भी रेस्टोरेंट में जाओगे वो पनीर भुर्जी के नाम पे आपको पनीर क्यूब्स मिलते हैं सेमी स्मैश्ड होगा हाँ और विदाउट एनी ग्रेवी तो चाचा जी ने तभी इनका ही इनोवेशन है ये पनीर भुर्जी का जो डिश है इट इज डेडिकेटेड एंड इट इज फाउंडेड बाय हिम ओनली and the entire preparation was done by him, tried, tested over the period of time and got over onto the menu card. And it was a huge success. क्या बात पनीर भुर्जी सर मी तुम्हाला खरं सांगू मला कुठल्या एका डिशला इथे ही फार भारी असं म्हणायचं नाही आहे क्योंकि ये जो सब कुछ है ना वो सब कुछ बेहतरीन आहे आणि ना तुम्ही आत्ता जे सांगितलं की हे कोळशावरती सगळं बनतं त्याचा ना मी म्हणजे असा एक फ्लेवर फील करू शकतो म्हणजे असा फ्लेवर आता हे जाणवत आहे मला की हे कोळशावरती केलेलं आहे आता सुकी दाल फ्राय सूखी दाल फ्राई हे भाषा किती जरी बदलली आपण जे जुनं ते सोनं म्हणतो ओल्ड इज गोल्ड करेक्ट ना तार लागलेली आमच्याकडे तार लागणे म्हणजे नशा चढ गया नशा चल अच्छा ते झालंय माझं क्या बात आहे सर वा वा बरं आता ह्या दोन पदार्थानंतर पुढे काय अभी आएगा पकोड़ा कड़ी हां और राजमा फ्राई पकोडा कढी और राजमा फ्राय और सर, पराठा लच्छा पराठा सर कोणती रोटी आहे म्हणाला लच्छा पराठा लच्छा पराठा हे असं हे लेअरिंग ये लच्छे आते हैं लेयर्स आते हैं 5 से 7 लेयर्स आते हैं इसका एक स्पेशल तरीका होता है बनाने का हां और खासियत है पंजाबियों की बरं लच्छा पराठा हे लच्छा सांगितलंय. पराठा हाँ. बरं आणि ये आता लच्छे बोलते हैं याला लच्छे म्हणतात बरं आणि ह्या ज्या दोन डिश मागवल्यात त्या काय आहेत एक राजमा है और एक पकोड़ा कड़ी दोनों पंजाबियों की एकदम स्पेशलिटी राजमा आणि पकोडा कढी आधी आपण राजमा खाऊयात सर सर आपको आता ऐसा कोई पंजाबी नहीं मिलेगा जिससे राजमा नहीं खाया होगा हाँ क्या बात है क्या दूं मैं आपको बताइए दुआएं वही सर वो तो है ही और आज के बाद हे सगळे जे पाहतायत ना हाँ हे सगळे नक्की इथे येतील आणि आले जरी नाहीत तरी ते मनापासून तुम्हाला एक खूप छान आशीर्वाद देतील शुभेच्छा देतील स्वागत है सबका की नॅशनल रेस्टॉरंट बढ़ता रहे बढ़ता रहे बढ़ता थैंक यू सर क्या बात है वाह वाह सर